चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला, आवाज येतोय एकदा. आवाज आणि मी दिसतोय हे क्लिअर करा एकदा. ठीक आहे. चला, ओके. तर पहा, संपूर्ण चालू घडामोडी आणि या चालू घडामोडीवर आपल्याला आज चर्चा करायची. या आठवड्यातील निखिल सर, स्वागत आहे निखिल सरांचं. या आठवड्यातील म्हणा, या महिन्यातील म्हणा, किंवा आयोगानं जाहीर केल्याप्रमाणे आयोगाने एक जाहीर केले. पहा काय जाहीर केलंय, कोणाकोणाला माहिती सांगा. की आयोगानं जाहीर केले की गेल्या म्हणजे प्रश्नपत्रिका ज्या होत्या त्या प्रश्नपत्रिकेमधल्या ज्या चालू घडामोडी होत्या त्या चालू घडामोडी जशाच तशा राहणार आहेत. ठीक आहे, म्हणजे चालू घडामोडी चेंज होणं शक्य नाही. ज्या आहेत त्याच चालू घडामोडी राहणार आहेत. ठीक आहे, आणि त्यामुळं आता आपल्याला चालू घडामोडी पाहायच्या आहेत. ठीक आहे, तर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आज आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा बघूयात की मध्य प्रदेश कॅबिनेटनं मंजूर केलेलं आहे नवं विधेयक. आता एकदम शॉर्टमध्ये आपण बघायचं आहे की नवं विधेयक काय आहे. ठीक आहे, या नव्या विधेयकामध्ये काय काय दिलेलं आहे ते बघूयात. तर मध्य प्रदेश कॅबिनेटनं धर्मांतराच्या विरोधी एक विधेयक मंजूर केलं आहे. तर उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारनंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील लव जिहाद विरोधी कडक कायदा बनविण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आणखी बघू शकतो की अल्पवयीन व दलितांच्या जबरदस्ती धर्मांतराबद्दल शिक्षेची तरतूद आहे. आणि या विधेयकामध्ये कोणाचे जबरदस्ती धर्मांतर केल्याबद्दल 1 ते 5 वर्ष तुरुंगवास या शिक्षेची तरतूद आहे व कमीत कमी 25,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. या कायद्याच्या अंतर्गत कोणत्याही अल्पवयीन महिला, दलित व आदिवासींचं जबरदस्ती धर्मांतर केल्याबद्दल 2 ते 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते व कमीत कमी 50,000 रुपयाचा दंड आकारला जाऊ शकतो, असं या नवीन कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मध्य प्रदेशच्या. ठीक आहे, त्यानंतर पहा, पुन्हा आता आपल्याला दुसरा मुद्दा घ्यायचा आहे की त्यामध्ये 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था राहील तिसऱ्या स्थानची भारतीय अर्थव्यवस्था राहणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही सन 2025 पर्यंत जगातील 5वी, तर सन 2030 पर्यंत म्हणजे आणखी 10 वर्षानंतर जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असं भाकीत सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च CEBR या संस्थेनं वर्तवलं आहे. आणि या संस्थेच्या एका अहवालात असं त्यांनी म्हटलेलं आहे, असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर भारत सरकार सन 2019 मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. मात्र सन 2020 मध्ये भारत पुन्हा 6व्या स्थानावर फेकला गेला आहे. याची कारणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. अर्थव्यवस्था डळमळीत होण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिक जे संकट आलेलं आहे कोरोना व्हायरसचं, कोविडचं. आणि हे संकट संपूर्ण म्हणजे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला याने प्रभावित केलेलं आहे. आणि या कोविड-19मुळं सगळ्याच देशांची, भारतासह सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, हे आपण बघतोय.
भारतीय अर्थव्यवस्था 2019मध्ये 9% आणि 2022मध्ये 7% वाढेल असं CEBRनं म्हटलं आहे. आर्थिक स्वरूपात भरभराट झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारताचा वेग कमी होईल आणि सन 2035मध्ये GDPची वाढ 2.8% राहील. किती राहील? GDPची वाढ 2.8% राहणार आहे. GDPची वाढ 2035मध्ये. बरं, म्हणजे आणखी किती वर्षांनी? जवळपास 15 वर्षांनी. तर याच दरम्यान भारत 2030मध्ये जगातील सर्वात तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असं म्हटलं गेलंय. त्यानंतर आता पुढचा मुद्दा, अमेझॉन करणार मराठीचाही समावेश. अमेझॉन करणार मराठीचाही समावेश. मराठी नाही तर अमेझॉन नाही अशी आक्रमक भूमिका घेत अमेझॉनवर मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी या अगोदर केली होती आणि त्यानंतर यावरून मनसैनिकांनी पुणे आणि मुंबईमध्ये अमेझॉनचे कार्यालय व वेअरहाऊसवर धडक देत तोडफोड केली होती आणि मनसेची ही मागणी मान्य करत येत्या 7 दिवसामध्ये अमेझॉनवर मराठीचा समावेश करू असं आश्वासन अमेझॉनने दिलेलं आहे. त्यानंतर आता आजचा जो 27 डिसेंबर आहे, हा 27 डिसेंबर इतिहासामध्ये पाठीमागं वळून बघताना याची दिनविशेष काय काय आहेत हे पाहणं गरजेचं ठरतं. आणि याच्यावर पहा की आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी, एक महत्त्वाचा मुद्दा घेतो की उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा 27 डिसेंबर 1797मध्ये आग्रा इथं जन्म झालेला होता. रेबीज किंवा हायड्रोफोबिया या रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांचा जन्म 27 डिसेंबर 1822मध्ये झालेला आहे. आणि विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्म देखील 27 डिसेंबर 1898मध्ये झालेला आहे. हे दिनविशेष. त्यानंतर 1945मध्ये 28 देशांनी एकत्रित येऊन जागतिक बँक, म्हणजे आपण त्याला वर्ल्ड बँक असं म्हणतो, आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याला आपण IMF असं म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं त्याला आपण म्हणतो, आणि हा 1945ला स्थापन झालेला आहे. हे आपण बघितलं. त्यानंतर आता एक महत्त्वाचं आहे जे PIB न्यूजवरून आपण बघितलेलं आहे की सुशासन दिनी भारतीय रेल्वेने अभिमानाने महाराष्ट्रातील लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात पहिला रेल कोच सेलचे म्हणजे सांगड्याचं उत्पादन सुरू झाल्याची घोषणा केलेली आहे. भारतीय रेल्वेसाठी स्वयंचलित गाड्या तयार करण्यासाठी रेल विकास मर्यादितने मागील 2 वर्षात या अत्याधुनिक कारखान्याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. आणि ही कार्यान्वित देखील करण्यात आलेली आहे. याचं कार्यान्वयन केलेलं आहे. भारतीय रेल आणि मेक इन इंडिया मिशनमध्ये सातत्यानं योगदान हे देत आहेत. ठीक आहे. त्यामध्ये पुन्हा कोविड-19 संबंधी लॉकडाऊन व आव्हाने असूनही भारतीय रेल्वे विकास निगम मर्यादित म्हणजे RVNLने सार्वजनिक उपक्रमाने 25 डिसेंबर 2020 रोजी सुशासन दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील लातूरमध्ये मराठवाडा रेल्वे कोच कारखाना पहिल्या रेल्वे कोच सेल्सचे म्हणजे सांगड्याचं उत्पादन झाल्याची घोषणा केली आणि 2 वर्षांपासून हा कारखाना सुरू झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे. मराठवाडा रेल कोच फॅक्टरी आधुनिक औद्योगिक व्यवस्थापनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या महत्त्वाकांक्षी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी काय म्हणलं मी तुम्हाला बघा, सर्वांगीण विकासामध्ये हे बघा महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आणि यावर्षीही 250 MU आणि EMU त्यानंतर LBH ट्रेन सेट्स प्रकारचे आधुनिक कोच तयार करण्याच्या प्रारंभिक क्षमतेसह या कारखान्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आणि याचं रेखांकन या योजनेतील भविष्यामध्ये बदलासाठी पुरेसा वाव असल्यानं या क्षमतेत लक्षणीय वाढ होऊ शकते. या प्रकल्पावर करण्यात आलेला खर्च हा 500 कोटी रुपये असून जमिनीची किंमत किती आहे? 120 कोटी रुपये आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा की हा कारखाना जो आहे, हा कारखाना बघा,
हा कारखाना 350 एकर या जागेमध्ये आहे, उभारलेला आहे. लक्षात घ्या, 350 एकर या जागेमध्ये उभारलेला असून यामध्ये 52,000 चौरस मीटर अभियांत्रिकी पूर्व कार्याची इमारत, शेड, 3 लाईन यार्ड आणि 33 केव्ही विद्युत सबस्टेशन्स, कॅन्टीन, सुरक्षा व प्रशासकीय विभाग आणि 24 एकरामध्ये निवासी वसाहती आहेत. कारखान्यातून नवीन इलेक्ट्रिकल इंटरक्लॉड हरंगुल रेल्वे स्थानकामध्ये कोच हलविण्यासाठी 5 किलोमीटर लांबीची रेल्वे मार्ग जोडण्यात आलेला आहे आणि कारखाना अत्याधुनिक यंत्रणा आणि यंत्रसंच, माल हाताळण्यासाठीची व्यवस्था आणि विविध उपयुक्त सुविधांनी सुसज्ज आहे. शाश्वत विकासाच्या प्रकल्पात विविध हरित उपक्रम राबवलेले आहेत, ज्यामध्ये 800 किलोवॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्प, पावसाचे पाणी साठवण, 10,000 वृक्ष लागवड, LED आणि LED लाइटिंग, नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशन याचा समावेश आहे. प्रशासकीय ब्लॉक देखील हरित इमारत संकल्पानुसार बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे. 28 ऑगस्ट 2018 रोजी हा प्रकल्प मंजूर होताच रेल्वे मंत्रालयाच्या मिनी रत्ना आणि PSU रेल विकास निगम लिमिटेड 30 ऑगस्ट 2018 रोजी आपल्या जलद मार्गावरील टर्न कीची अंमलबजावणीसाठी संयुक्त कंत्राट दिलं आणि 12 ऑक्टोबर 2018 रोजी कामाला सुरुवात झाली. नजीकच्या काळामध्ये हा कारखाना अजून रेल्वे कोच सांगाडे तयार करेल अशी अपेक्षा आहे असं म्हटलं गेलंय. आता हा बघा, तुम्हाला स्क्रीनवरती चित्र दिसतंय, ते आहेत सत्येंद्र गर्ग. कोण आहेत हे? सत्येंद्र गर्ग आहेत. पहा काय आहे, वरिष्ठ IPS अधिकारी सत्येंद्र गर्ग यांची नुकतंच अंदमान आणि निकोबारच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे आणि या पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे. काही ठळक महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या संदर्भातले. 1987च्या बॅचचे IPS अधिकारी असणारे गर्ग हे केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये सहसचिव म्हणून कार्यरत होते. अंदमान आणि निकोबार बाबत महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती पहा आता. त्याच्यामध्ये अंदमान आणि निकोबारचं स्थापना आहे, त्याचं स्थापना वर्ष 1 नोव्हेंबर 1956 आहे. अंदमान आणि निकोबारची स्थापना या साली करण्यात आलेली आहे. या राज्याची राजधानी जी आहे ती पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे. लेफ्टनंट गव्हर्नर ॲडमिरल निवृत्त देवेंद्र कुमार जोशी हे सध्या लेफ्टनंट गव्हर्नर या पदावर कार्यरत आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, डॉक्टर काय आहे की तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगच्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेच्या संदर्भात, ग्लोबल टेक्नॉलॉजी समिटच्या संदर्भात, म्हणजे आपण GTSच्या संदर्भात बघतोय. तर जयशंकर जे आहेत ते एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर ऑफ इंडियाचे आहेत, डॉक्टर S जयशंकर. जागतिक तंत्रज्ञान परिषद म्हणजेच तुमची ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट GTS ही पाचवी वार्षिक आवृत्ती भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स MEA आणि कार्नेगी इंडिया म्हणजे CI यांच्या सहयोगाने व्हर्च्युअली आयोजित करण्यात आली होती. यातले महत्त्वाचे मुद्दे बघा. परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या 4 प्रमुख वार्षिक परिषदांपैकी तंत्रज्ञान परिषद ही एक परिषद आहे आणि त्यामध्ये रायसीना संवाद, त्यानंतर भौगोलिक आर्थिक संवाद आणि हिंदी महासागर परिषद या 3 प्रमुख परिषदा आहेत. तंत्रज्ञानाचे भूपॉलिटिक्स द जिओग्राफिकल टेक्नॉलॉजी ही 2020 सालच्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेची थीम होती. हे लक्षात ठेवा, चालू घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा आपण बघतोय NCAER याच्यामध्ये बघा की राष्ट्रीय उपयोजित अर्थशास्त्र संशोधित परिषदेमार्फत नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च आणि आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.3% म्हणजे संकोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि दिल्लीत आर्थिक विकास गटाच्या मार्फत नुकतीच भारतीय अर्थव्यवस्थेचा मध्यवर्ती आढावा व्हर्च्युअली जाहीर करण्यात आलेला आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे आपला बघा की उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत मिझोरामचे राज्यपाल श्री PS श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेल्या ओ मिझोराम या पुस्तकाचं व्हर्च्युअली प्रकाशित करण्यात आलेलं आहे. मग प्रश्न तुम्हाला येतो की ओ मिझोराम हे जे पुस्तक आहे, कुठलं पुस्तक? ओ मिझोराम हे पुस्तक आहे, हे कोणी लिहिलं आहे?
तर ओ मिझोराम हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे? हे बघा कुणी लिहिलं आहे तर PS श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेलं आहे, असा मुद्दा आहे. पिल्लई हे एक नामांकित वकील आहेत, वक्ते आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत. ठीक आहे. आणि यासाठी ते सगळ्या या बाबींसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी मल्याळम आणि इंग्रजी भाषेत जवळपास 125 पुस्तकं लिहिलेली आहेत. ओ मिझोराम हा त्यांचा इंग्रजीतील पहिला काव्य संग्रह आहे. मग आता ओ मिझोराम हे काय आहे, तर याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो, तर तुम्ही त्याचं लिहायचं, हा ओ मिझोराम काय आहे? काव्य संग्रह आहे. आणि हा इंग्रजी भाषेतला आहे. कुठल्या भाषेतला आहे? इंग्रजी भाषेतला काव्यसंग्रह आहे ओ मिझोराम. हे छोटे छोटे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. सगळ्यांना माहिती आहे. पुढचा मुद्दा बघा, 25 डिसेंबर गुड गव्हर्नन्स डे. स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ हा जो आहे दिन आपण पाळतो. यातले ठळक मुद्दे बघा, की या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांची ही जयंती साजरी करण्यात येते. सरकारमधील उत्तरदायित्वाबाबत भारतीय जनतेमध्ये जागरूकता वाढवून पंतप्रधान वाजपेयींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने 2014 मध्ये सुशासन दिनाची स्थापना करण्यात आलेली होती. आणि तेव्हापासून हा सुशासन दिन म्हणजे गुड गव्हर्नर्स डे हा आपण साजरा करतो 25 डिसेंबरला. मग याच्यावर प्रश्न येतो की भारताचा सुशासन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 25 डिसेंबर असं उत्तर बिनधास्त लिहून या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या बाबतीत एक थोडक्यात माहिती घेऊयात. एक 2-3 मुद्दे आहेत बघा. अटल बिहारी वाजपेयी यांनी 3 वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलेलं आहे. 1996 मध्ये त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवसांचा होता. अटलजींचा पहिला कार्यकाळ जो पंतप्रधान पदाचा होता तो किती दिवसाचा होता मित्रांनो? फक्त 13 दिवसांचा होता. त्यानंतर मार्च 98 ते 1999 या कालावधीत त्यांचा हा 13 दिवसाचा म्हणजे 13 महिने कालावधीचा हा दुसरा कार्यकाळ होता. आणि 1999 ते 2004 या कालावधीत त्यांनी पदाचा संपूर्ण कालावधी पूर्ण केलेला आहे. त्यानंतर 1962 मध्ये संसदेत त्यांचा पहिला प्रवेश राज्यसभेच्या माध्यमातून झालेला होता. वाजपेयी 7 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. आणि 2015 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. त्यानंतर आता बघा, हे NTPCच्या बाबतीत आहे. NTPC विन्स द प्रेस्टिजियस CII-ITC. त्यानंतर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड्स 2020 हे बघा, म्हणजे 2020 आपण त्याला म्हणतो. तर आहे काय, तर देशातील सर्वात मोठा ऊर्जा उत्पादक राष्ट्रीय अश्नुक ऊर्जा महामंडळ मर्यादित नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे NTPCला व्यावसायिक सामाजिक जबाबदारी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR या डोमेनमधील प्रतिष्ठित स्वरूपाचा CII आणि ITC शाश्वत पुरस्कार म्हणजे CII-ITC सस्टेनेबल अवॉर्ड्स 2020 प्रदान करण्यात आलेला आहे. यातले महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की कॉर्पोरेटच्या बाबतीत उत्कृष्टता या विभागामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरीचं कौतुक NTPCचा गौरव करण्यात आलेला आहे. CSR या डोमेनमध्ये CII आणि ITC यांनी दिलेला हा सर्वोच्च पुरस्कार आहे. कॉर्पोरेट उत्कृष्ट श्रेणीमध्ये पुरस्कार प्राप्त करणारी ही NTPC ही एकमेव PSU ही आहे. त्यानंतर NTPCच्या बाबतीत काही महत्त्वाच्या बाबी बघा. याचा अर्थ NTPCचा अर्थ बघा, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात राष्ट्रीय अश्नुक ऊर्जा महामंडळ मर्यादित. त्यानंतर त्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग हे सध्या या पदावर आहेत. त्याची स्थापना 1975 साली झालेली होती आणि NTPCची म्हणजे ही स्थापना 1975 सालची हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुख्यालयाचं जे ठिकाण आहे ते नवी दिल्लीचं आहे आणि नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न येऊ शकतो की NTPCचं मुख्यालय कुठल्या ठिकाणी आहे. आता बघा, अमित आहुजा याच्या संदर्भातलं काय हे आहे बघा, तर पाहून घ्या एकदा. बघा आता, समकालीन आधुनिक भारतातील सर्वोत्कृष्ट कल्पित नॉन फिक्शन पुस्तकासाठी कमलादेवी चट्टोपाध्याय न्यू इंडिया फाउंडेशन बुक पुरस्कार हा
विजेत्यांची घोषणा करण्यात आली 2020च्या. आणि याच्यामध्ये अमित आहुजा यांच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे प्रकाशित मोबिलायझिंग द मार्जिनलिज्ड, त्यानंतर इथेनिक मुवमेंट्स, पार्टीज विदाऊट इथेनिक मुवमेंट्स, आणि हे पुस्तक आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्या पेंग्विन रँडम हाऊसमध्ये प्रकाशित ए चेक्ड ब्रिलियन्स द मेनी लाईव्स ऑफ व्ही के कृष्णमेनन यासाठी संयुक्त हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सन्मानपत्र आणि 15 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप असून तो आता 2 लेखकांमध्ये विभागण्यात येणार आहे. त्यानंतर बघा आता हे काय आहे, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री इथं दिसत आहेत तुम्हाला, सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इथं दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे, काय आहे, कुठलं पुस्तक आहे बघायचं आहे आपल्याला. तर यांच्या हस्ते, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माधव भंडारी लिखित अयोध्या, कुठलं पुस्तक आहे, अयोध्या या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निषेधार्थ झालेल्या सर्व निषेधांचा सारांश स्पष्ट करणारे पुस्तक एक प्रमुख संदर्भ दस्तऐवज म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्या शहराशी संबंधित विविध संदर्भाचे एकत्रीकरण या पुस्तकात करण्यात आलेलं आहे. अनेक वर्षापासून हिंदूंवर असणाऱ्या पराभूतवादी मानसिकतेचा प्रतिकार करण्यासाठी तसेच समाजाला जागृत करण्यासाठीची मोहीम ही हाती घेण्यात आलेली होती. त्यानंतर बघा आता नॅशनल कन्झ्युमर डे, आपण त्याला जागतिक ग्राहक दिवस असं म्हणतो. हा जागतिक ग्राहक दिवस दरवर्षी 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून, म्हणजे नॅशनल कन्झ्युमर राईट्स डे म्हणून आपण साजरा करतो. 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायद्याला, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टला सुरुवात झाली. 24 डिसेंबर या दिवशी या कायद्याला राष्ट्रपतींची संमती मिळून तो कायदा अस्तित्वात आला. सदोष वस्तू आणि सेवांमधील कमतरता तसेच अयोग्य व्यापार पद्धती यासारख्या वेगवेगळ्या प्रकारांच्या शोषणाविरुद्ध ग्राहकांनी प्रभावी संरक्षण प्रदान करणे हे सदर कायद्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता त्यानंतर पुढचा मुद्दा पहा. UN महिला आणि केरळ सरकार यांच्या दरम्यान भारतातील पहिले लिंग माहिती केंद्र जेंडर डाटा हब स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. केरळ राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, हे जे तुम्हाला दिसत आहेत हे आहेत केरळ राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या उपस्थितीमध्ये, ठीक आहे, यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात सामंजस्य करार संपन्न करण्यात आला. सामंजस्य करारामध्ये नमूद तरतुदीनुसार जेंडर पार्क येथे लिंग माहिती केंद्राची स्थापना करणे, लिंग समानता या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेची 2री आवृत्ती सुरू करणे, तसेच लिंग समानता आणि महिला सशक्तीकरण यांच्या बाबतीत सहभाग वाढविणे या सहकार्याच्या 3 प्रमुख बाबी आहेत. लिंग माहिती केंद्राबाबत महत्त्वपूर्ण माहिती. आता अधिक संवेदनशील डेटा संकलित करून त्यांचे विश्लेषण आणि उपयोजन करणे, तसेच केंद्र स्तरावर महिलांच्या हक्काच्या पद्धतीने धोरण तयार करणे यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. केरळच्या सामाजिक न्याय विभागामार्फत स्थापल्या जाणाऱ्या जेंडर पार्कच्या माध्यमातून लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण याबाबतच्या विविध अग्रगण्य उपक्रमांना व्यापक आणि सखोल स्वरूप धारण होईल अशी अपेक्षा आहे. आता केरळ राज्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण माहिती बघा. आता राज्य दर्जा प्राप्त झाला त्यांना की 1 नोव्हेंबर 1956 रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. तिरुवनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी. आरिफ मोहम्मद खान हे केरळ राज्याचे सध्याचे राज्यपाल आणि पिनराई विजयन हे सध्याचे केरळ राज्याचे मुख्यमंत्री. चला आता ICICI बँकेविषयी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्या संदर्भानं आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय स्थापन करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी पाठिंबा देण्याच्या उद्देशानं ICICI या बँकेमार्फत इन्फायनाईट इंडिया या नावाचं पोर्टल आणि या पोर्टलचं अनावरण करण्यात आलेलं आहे. सदर पुढाकाराच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्या MNC या विभागातील आपले स्थान मजबूत करणे ICICI बँकेचं मुख्य उद्दिष्ट आहे. भारतात येणाऱ्या परदेशी कंपन्याशी
आणि भागीदारी करण्याच्या उद्देशाने तंत्राधारित सक्षम बाबींना अधिक मजबूत करणे हा या धोरणाचा गाभा आहे. ICICI या बँकेमार्फत महत्त्वपूर्ण माहिती बघा. ICICIचा अर्थ आहे इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन इंडिया. याच्यावर वारंवार प्रश्न आलेला आहे, लॉंग फॉर्म विचारला जातो, म्हणजे चालू घडामोडीमध्येच नाही तर जनरल नॉलेज म्हणून सुद्धा याचा लॉंग फॉर्म विचारला जातो. याचं मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये ICICI या बँकेचं किंवा ही जी आपण कॉर्पोरेशन आहे असं म्हणतो, या कॉर्पोरेशनचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. अध्यक्ष सध्या गिरीशचंद्र चतुर्वेदी आहेत. सध्या अध्यक्षपदावरती विराजमान आहेत गिरीशचंद्र चतुर्वेदी. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत संदीप बक्षी, या पदावर सध्या आहेत. आणि बँकेची टॅगलाईन आहे हम है ना ख्याल आपका. हम है ना ख्याल आपका ही ICICIची टॅगलाईन आहे. बघा, वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या कॉर्पोरेशनच्या टॅगलाईन काय काय आहेत त्यासुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. पुढे तुम्हाला लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विनीत अग्रवाल यांची असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीयल ऑफ इंडियाचे नूतन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहेत. कोण आहेत हे? विनीत अग्रवाल. बघा, हे जे दिसतात ना तुम्हाला, हे आहेत विनीत अग्रवाल. ठीक आहे. आणि कशाच्या संदर्भात यांची नियुक्ती झालेली आहे तर ही जी तुम्ही इंडस्ट्रीयल असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीयल इंडिया यांचे ते काय झालेले आहेत? अध्यक्ष झालेले आहेत. ते निरंजन हिरानंदानी यांची जागा घेतील. त्यानंतर रिन्यू पॉवरचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक असणारे सुमंत सिन्हा हे असोचेमचे नवे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत. आता या असोचेमच्या संदर्भात काय आहे महत्त्वाचं बघा. तर असोचेम म्हणजे द असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीयल ऑफ इंडिया, अर्थात असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया असं आहे. नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे आणि 2020 साली त्याची स्थापना 1920 साली त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे 100 वर्ष त्या स्थापनेला होत आलेली आहेत. त्यानंतर आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेतील सर्वोच्च दर्जाच्या द लीजन ऑफ मेरिट यांनी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलेलं आहे. दोन्ही देशांमधील रणनीती भागीदारी वाढविण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रतिष्ठित द लीजन ऑफ मेरिट यांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. व्हाईट हाऊस या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्या हस्ते पंतप्रधानांच्या वतीनं अमेरिकेतील भारताचे राजदूत कोण आहेत तिथं अमेरिकेत सध्या तरनजीत सिंग संधू हे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. त्यांनी तो स्वीकारला. आता नॅशनल फार्मर्स डे हा महत्त्वाचा आहे बघा, की भारतात दरवर्षी 23 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय किसान दिन म्हणजे नॅशनल फार्मर्स डे हा साजरा करण्यात येतो. भारताचे माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करताना त्यांनी अनुकूल स्वरूपाची अनेक धोरणे राबवलेली होती आणि 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या कालावधी दरम्यान त्यांनी भारताच्या 5व्या पंतप्रधान पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला होता, चौधरी चरण सिंग यांनी. ठीक आहे. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची घोषणा मी तुमच्याशी करणार आहे, त्याची चर्चा करणार आहे की चालू घडामोडी हे स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे आणि या चालू घडामोडीवर आपण आता रोजच्या रोज चर्चा करणार आहोत आणि त्याचा टाईम असणार आहे चालू घडामोडी रोज एक दिवससुद्धा सुट्टी नाही आणि वेळ असणार आहे सकाळी 9 वाजता. ठीक आहे, सकाळी 9 वाजता वेळ असणार आहे. या सकाळी 9 वाजता रोज चालू घडामोडी शिकण्यासाठी या ठिकाणी आपण थांबतोय. खूप खूप धन्यवाद. अबूज अकॅडमी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांना कळू द्या. आणि याचबरोबर आपला अँड्रॉईड ॲप आहे प्ले स्टोअरवर अबूज अकॅडमी असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला ते मिळेल.
तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देणार आहे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती जाऊ द्या. अधिक जर काही माहिती हवी असेल तर 70 20 77 19 आणि 19 हा माझा नंबर आहे. याच्यावर थेट तुम्ही संपर्क करू शकता. आपण आजच्या या लेक्चरमध्ये थांबतोय. खूप खूप धन्यवाद. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद, जय भारत.